काननत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वशे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवान अमित गति महामुनिराज मरण कंडिका या महान ग्रंथामध्ये वयावृत्तीची जी 16 गुण आहेत, 125 त्या वयावृत्तीच्या 16 गुणातले 13वा नंबरचा जो दान गुण आहे, 14वा निर्विचिकित्सा गुण, 15वा प्रभावना गुण आणि 16वा संघ कार्याचं गुण, या गुणांचं विश्लेषण या ठिकाणी चालू आहे। आणि आज प्रभावना गुणाची प्राप्ती कशी होते? वयावृत्तीच्या माध्यमातून। वयावृत्तीचा अर्थ आपण एकच समजलोय की नुसता हातपाय दाबणे। वयावृत्तीचा अर्थ असा होतो की समोरच्याच्या व्रताचं पालन करत असताना जे काही सहयोग करण्यासाठी सहयोग भूमिका असेल त्याला म्हणायचं वयावृत्ती। मग ती जिनेंद्र भगवंतांची वयावृत्ती असू शकते, अभिषेक करणं भगवंतांची, ती त्यांची वयावृत्तीच आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रभावनेसाठी निमित्त आहेत। आणि म्हणून इथं आचार्य भगवान सांगत आहेत, प्रभावना भी सम्यक्त्व का एक अंग है, जिनागम में वयावृत्ति करने का उपदेश दिया गया है। वयावृत्ति करने वाला अपने हृदय में जिनेंद्र के वाक्यों को भावित कर, अर्थात जिनागम के उपदेश को हृदय में धारण कर उसके अनुसार वयावृत्त करता है। अतः धर्म की प्रभावना होती है। इससे भी सम्यक्त्व दृढ़ होता है। इथं आचार्य भगवंत काय सांगायला लागले की जो जैन धर्मातील मुख्य गुण आहे सम्यक्त्व, त्या सम्यक्त्वाच्या 8 अंगापैकी प्रभावना एक मुख्य अंग आहे। वयावृत्ती केल्यानंतर प्रभावना अंगाची प्राप्ती होते, म्हणजे जिन धर्माची, रत्नत्रय धर्माची प्रभावना होते, असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे। आता तुम्ही कुंभोजवाले इथं आणलेल्या साई साधूंची वयावृत्ती करायला लागला। ह्या वयावृत्तीमध्ये अगदी साधूंना स्वाध्याय करण्यासाठी निमित्त प्रकाश पाहिजे। म्हणजे तुम्ही त्यांच्या खोलीमध्ये या हॉलमध्ये प्रकाश लावला, लाईट लावला, ती सुद्धा एक वयावृत्ती आहे। साधूंना तुम्ही आता शुद्धीसाठी बाहेर घेऊन जाणार आहे, आहारासाठी घेऊन जाणार आहे। आहार करणारे वेगळे आहेत, आहारला घेऊन जाणारे वेगळे। आहार झाल्यानंतर साधूंना इथं घेऊन आला, साधूंच्या
मंदिरापर्यंत साधूंना घेऊन आला. साधूंना ज्ञान अर्जन आणि ज्ञानदान हे साधूंचे दोन मुख्य काम आहेत. साधू स्वतः जोपर्यंत ज्ञान घेणार नाहीत, अध्ययन करणार नाहीत, त्याचं चिंतन जोपर्यंत करणार नाहीत, तोपर्यंत ते श्रावकांना किंवा स्वतःच्या रत्नत्रयाला स्थिर करण्यासाठी ज्ञान असल्याशिवाय ते स्थिर कसं करणार? तुम्हाला तुमच्या श्रावक धर्माचं पालन करण्यासाठी ज्ञान तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही श्रावकांचं धर्मपालन कसं करणार? म्हणून साधूंना स्वाध्यायाला शास्त्र देणं, स्वाध्यायाच्या वेळेला त्यांची अनुकूल व्यवस्था बघणं, हा सुद्धा वयावृत्तीतला भाग आहे. भाग नाही, ती वयावृत्तीच आहे. अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये सहकार्य केला. आम्ही अन्य एकमेक दुसऱ्या साधूंना ह्या गोष्टीमध्ये सहकार्य केलो तर या सगळ्यामुळं काय होणार आहे? जिनेंद्र भगवंतांच्या धर्माची प्रभावना होणार आहे. आमच्या रत्नत्रयाची सुरक्षा राहणार आहे. आम्ही या अन्य साधूंच्या सेवेमध्ये सहकारी झालो तर त्यांच्या रत्नत्रयाची, त्यांच्या व्रतांची, त्यांच्या नियमांची सुरक्षा होणार आहे. आणि या सगळ्यामुळं आपोआप जिनधर्माची प्रभावना होणार आहे. कुंतलगिरी सिद्ध क्षेत्रावर आचार्य वर्धमान सागर महाराजांनी सल्लेखना घेतली. तिथं जाऊन दर्शन घेणाऱ्यांच्यापासून, तिथं वयावृत्ती करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यापासून, मार्गदर्शन करणाऱ्या मुनी महाराजांच्यापासून आणि तिथं व्यवस्था करणाऱ्या त्या सिद्धक्षेत्र कुंतलगिरीच्या सर्व ट्रस्टी अथवा कार्यकर्त्यांच्यापासून किती मोठी समाधीची प्रभावना संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी झाली. आणि त्या समाधीची प्रभावनाच ती वयावृत्ती चिन्हधर्माच्या प्रभावनेसाठी निमित्त ठरली. अत्यंत तिथं सोशल मीडिया चालवणाऱ्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत घरात बसून काही लोकांना समाधीचा आनंद घेता आला. ज्या लोकांना तितक्या लांब जाता येत नाही ती लोक घरात बसून त्या समाधीचा आनंद घेतली. ही सगळी जी गोष्ट आहे ही वयावृत्तीमध्ये येते. आणि ही सगळी वयावृत्ती जिनधर्माच्या प्रभावनेसाठी निमित्त असते. मग कोण बघू दे अथवा न बघू दे, काही संबंध नाही. तुम्ही साधूंचे रूम स्वच्छ करायला लागलाय, इथं तर रोज तुम्ही स्वाध्यायाला बसणार आहे, तुम्ही अपेक्षाच ठेवायचं नाही पंडितांच्याकडून, यांच्याकडून. तुमचं काम आहे इथं स्वाध्याय करणार आहे तुम्ही, म्हणजे तुमचा आत्मा स्वच्छ करायला तिथे येणार आहे. आत्म्याला निर्मळ करण्यासाठी आपण इथे येणार आहे. आपण आत्म्याला निर्मळ करणारं जे स्थान आहे ते बहिरंगमध्ये स्वच्छ पाहिजे का नको, सुंदर पाहिजे का नको? तर ते स्वच्छ करायला आपल्याला वाईट वाटायचं काय काम आहे, लाजायचं काय काम आहे? मेडिकल लोटायला स्पेशल गडी आहे? नाही ना. घर लोटायला स्पेशल गडी आहे? जिथं आपण आपल्या शरीराची शुद्धता करतो त्याला स्वच्छता करायला घरात स्पेशल गडी आहे? मग घरातलं एवढं सगळं आम्ही काम करतो, मग मंदिराचं काम करत असताना, साधूंच्या रूमची स्वच्छता करत असताना, तिथं लोटत असताना आपल्याला कशाला गडी लागतो? आपल्याला त्याच्यासाठी पगाराचा माणूस कशाला लागतो? लोकांना दिसण्यासारखं काम करणारी फार जण असतात, पण लोकांना न दिसणारं काम पण जे महत्त्वपूर्ण आहे ती करणारी लोक, चार लोकांच्या तोंडात तुमच्याबद्दल शब्द कमी असतील कारण तुम्ही न दिसणारं काम करायला लागलाय. पण आपल्या जैन धर्माच्या भाषेमध्ये कर्म, आपल्या जैन धर्माच्या भाषेमध्ये कर्म आणि हिंदू धर्माच्या भाषेमध्ये लिहिणारा ब्रह्मदेव, याच्यापासून काय वाचले काय? तुम्ही कुठं काम करायला लागलाय ते त्याच्यापासून काय वाचले? त्याच्या नजरेत तर सगळंच आहे.
आणि मग तुम्हाला बक्षीस किंवा शिक्षा हिंदू धर्माप्रमाणे ब्रह्मदेव आणि जैन धर्माप्रमाणे शिक्षा, हे कर्म, हे तुमचं चांगलं पण आणि वाईट पण करणारी ही लोक आहेत. काय तुमच्या गावातली कोण आहेत? कळालं की नाही? मग गावातल्यांना दिसण्यापेक्षा कुणाला दिसलं पाहिजे? कर्मसिद्धांताला दिसलं पाहिजे. आणि आपल्या मनाला काय वाटलं पाहिजे? समाधान वाटलं पाहिजे. मी कायम एक वाक्य सांगतो, हे गुरुद्वार असतात की नाही, गुरुद्वार शीख लोकांचं, तिथं मोठे मोठे कार्यक्रम असतात किंवा आत्तासुद्धा मंदिरात रोज गर्दी असते. तर तिथं तुमच्या माहितीसाठी सांगतो, आर्यन 2-2, 4-4 लाख महिन्याला उद्योगमध्ये मिळवणारे किंवा 1-1, 1.5 लाख रुपये पगार असणारी लोक, अधिकारी लोक, प्रशासनातली लोक 10-10 मिनिटाला एकदा त्या ठिकाणी ते आत जाणारी लोक, बाहेर येणारी लोक असतात ना, त्यांच्यामुळं घाण होते म्हणून ते बाहेरच्या अंगणं, कट्टा आणि पोर्च, पायऱ्या सगळ्या स्वच्छ करतात. त्यांना किती गुरुद्वार, ते तर गुरूंचं, त्यांच्यात देव ही व्यवस्था नाही, त्यांच्यात गुरूंनाच देव मानलं जातं. मग एवढे मोठे मोठे उद्योगपती, सुशिक्षित लोक, नोकरदार लोक, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या पायानं घाण झालेला पायऱ्या आणि कट्ट धुवायला त्यांना आनंद वाटतो. तीच त्यांची सेवा वाटते, तोच त्यांचा धर्म. म्हणून ख्रिश्चन आणि शीख लोकांच्यामध्ये सेवेला फार महत्त्व आहे. सेवाचं धर्म मानतात ते. आणि आपण प्रत्येक गोष्टीत नोकर लावण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यांना सांगतो, ते कर, हे कर, तू ते का केलं नाहीस. पण ही वैयावृत्ती जी आहे ही प्रभावना अंगासाठी निमित्त आहे आणि स्वतःच्या कर्मनिर्जरेसाठी फार मोठी निमित्त आहे, कर्माच्या निर्जरेसाठी. म्हणून अशी वैयावृत्ती जी तुम्ही आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. आणि ती कशी केली पाहिजे? हृदयपूर्वक केली पाहिजे. आणि जिनेंद्र भगवंतांनी जशी सांगितलेली आहे तशी केलेली आहे, तशी करायला पाहिजे. तरच ती प्रभावना फार मोठी असते आणि ती अंतरंगामध्ये आपल्या कर्मनिर्जरेला निमित्त होते. म्हणून सम्यक्त्व दृढ करण्यासाठी साधूंची वैयावृत्ती, साधर्मी लोकांची वैयावृत्ती करणं फार गरजेचं आहे. पुढचं गुण सांगतात, संघ कार्य. संघ का प्रमुख कार्य धर्म पालन है. यह धर्म पालन स्वतः तो होता ही है, किंतु रुग्ण आदि हो जाने पर वैयावृत्ति करने वाले साधुजन उसका पालन कराते हैं. इसलिए संघ को अपना कर्तव्य संपादन करने का श्रेय प्राप्त होता है. इथं संघ पालन एक व्यवस्था आहे. स्वतःच्या संघाची किंवा स्वतःच्या आत्म्याची, स्वतःच्या क्रियेची, स्वतःच्या व्रतांचं पालन स्वतःच करायचं आहे. कोणी लक्ष ठेवण्याची आपल्यावर गरज नाही. तुमच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ जर आमच्यावर आली आणि आमच्यावर लक्ष ठेवण्याची वेळ जर आमच्या गुरूंच्यावर आली तर लक्षात ठेवायचं, आपण साधू नव्हे, आपण कैदी आहोत. लक्ष कुणावर ठेवलं जातं आहे? कर्मवीरांना ऐकू येत नाही, कैद्यांच्यावर. मग आपण कैदी आहे काय? आपण कैदी आहे काय? तुम्ही कोण आहात? श्रावक. आम्ही कोण आहोय? साधू. मग आमच्यावर लक्ष ठेवायचे, आमच्यापेक्षा वरिष्ठांना. ह्या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवण्याची माझ्यावर जर वेळ आली तर मग आम्ही साधू कसं झालो?
आम्ही लोक कैदी झालो. आपल्या स्वतःचं कर्तव्य, आपल्याला स्वतःचं काम स्वतःला करण्याची सवय लागली पाहिजे. स्वतः काम करण्याची. आपण स्वयंसेवक होऊन काम केलं पाहिजे. मग स्वयंसेवक हा दुसऱ्याची सेवा करत असतो. मग दुसऱ्याची सेवा करणाऱ्याची सेवा करायला आणि कोणतं लागतं? मला एक सांगा, बल्बला प्रकाशित करण्यासाठी दुसरा बल्ब लागतो. दिव्याला प्रकाशित करण्यासाठी दुसरा दिवा लागतो. प्रकाशाला शोधण्यासाठी दुसरा प्रकाश आवश्यक आहे? नाही. मग आपण आपल्याला स्वतःला प्रकाशित केलो तर परत आपल्याला शोधण्यासाठी इतरांची आवश्यकता लागणार नाही. म्हणून कर्तव्य फार महत्त्वाचं आहे. जबाबदारी, आपापल्या क्रिया, आपापल्या व्यवस्था आपण सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कोण सांगता कामा नाहीत, आता वेळ तुमची झालेली आहे, तुम्ही सामायिक करा. आम्ही साधूंनी स्वतः ते स्वीकारलं पाहिजे. स्वाध्यायाची वेळ झाली, कोण बोलवण्याची गरज नाही. आपल्या ठरलेल्या टायमिंगमध्ये, आपल्या ठरलेल्या स्थानामध्ये प्रत्येकाने जाऊन आपलं आपलं काम केलं पाहिजे. ही धर्मव्यवस्था आहे, ही संघ व्यवस्था आहे. मग आमच्यावर लक्ष ठेवायची आणि रोज उठून तुम्हाला जर बोलवायची वेळ लागली तर मग ती संघ व्यवस्था कशी होईल? तुम्ही श्रावक व्यवस्था. 8 वाजता शुद्धीला जायचं आहे, 7 वाजता स्वाध्याय आहे, पावणे 6ला भक्ती आहे, 9:15 आहार व्यवस्था आहे, आधी अनेक आपले कार्यक्रम ठरलेत. मग आम्ही साधूंनी तुमची जर वाट बघायची वेळ आली, 8 वाजला अजून कोण गाडगेला न्यायला आलंच नाहीत बघा म्हटलं तर तो तुमचा दोष आहे. आम्ही कोण वाट बघणार नाही हा भाग नंतरचा आहे. आमचे गुरु स्वाभिमानी होते त्यामुळं आम्ही पण स्वाभिमानी. आहार, विहार आणि निहार याच्यासाठी कुणावर अवलंबून राहायचं नसतं साधूंनी. त्यामुळं आम्ही तुमची कुणाची वाट बघणार नाही. पण तुम्ही जर वाट बघण्यासारखी वेळ आणला तर हा तुमचा दोष आहे. तुम्ही अंतरंगापासून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. रेल्वेवाली तुमची वाट कधी बघतात का? ऐकू येत नाही अभय दादा? रेल्वे तुमची वाट बघत बसते, विमान तुमची वाट बघत बसते. विमानतळावर 1 तास कमीत कमी अगोदर जावं लागतं, कमीत कमी सांगालो. आणि रेल्वे स्टेशनवर किमान 15-20 मिनटं तरी अगोदर जावं लागतं. मग आपल्या धर्माची, आपल्या धर्माच्या कार्यक्रमाची आणि आपल्या गुरूंच्या व्यवस्थेची किंमत विमानापेक्षा कमी आहे? रेल्वेपेक्षा कमी आहे? हे ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी तुम्हाला वयोवृत्ती करा ही शिकवायची वेळ येणार नाही. आणि तुमची वयोवृत्ती तुम्ही वयोवृत्ती साधूंची केला तर मग आपोआप संघपालन व्यवस्था होते. म्हणून हे धर्मपालन आहे ते स्वतः करायचं आहे. पण आता भास्वत सागर महाराजजी वयोवृद्ध झालेत. त्यांच्या समाधीची साधना करण्याची त्यांची मानसिकता आहे. अजून आता आज उद्या 2 दिवस जरा चर्चा करून समाधी घेणार आहे काय? समाधीची इच्छा आहे काय? नक्की आहे मनापासनं? हां, त्यांची मनापासून इच्छा आहे. मग आणखी एकदा जरा एकांतात, आता तुम्हाला भिवून वय म्हटलं असलं तर जरा एकांतात खोलीत एकदा विचारतो. आणि मग त्यांची वयोवृत्ती समाधी करायची इच्छा आहे. वयोवृद्ध आहेत. नमित सागर महाराजजी अजून उत्साहानं तरुण आहेत, पण शरीर त्यांचं वृद्ध होत चाललं आहे. मग त्यांचं शरीर वृद्ध होत चाललं की मग जरा गुडघे दुखणार, जरा पाय दुखणार, जरा कंबर दुखणार. म्हणून अशा साधूंना आम्ही तरुण साधूंनी त्यांचं रत्नत्रय, त्यांचं धर्म, त्यांची क्रिया व्यवस्थित चालावी. रुग्ण आहेत, कोण आजारी पडलंय तर त्या साधूंना आम्ही लोकांनी प्रतिक्रमण म्हणून दाखवलं पाहिजे. आम्ही त्यांना स्वाध्याय करवला पाहिजे.
त्यांच्या शुद्धीसाठी त्यांचा हात धरून त्यांना घेऊन गेलं पाहिजे. आता त्यांना वाकण्याची शक्ती असणार नाही पुढं भविष्यात काही वयोवृद्ध साधूंना, तर चुकून थोडा अंधार आहे, उजेड नाही, अशा ठिकाणी त्या धरलेल्या साधूंनीच पिंची परिमार्जन करत त्यांना घेऊन गेलं पाहिजे. काही शुद्धीच्या ठिकाणी आपण घेऊन जातोय, आता पुढं पुढं शक्ती कृश होत जाते, ते सामर्थ्य राहत नाही, तर त्या नेलेल्या साधूंनी आमच्यासारख्या सगळ्यांनी तिथं स्वतः पिंची परिमार्जन करून त्यांना शुद्धीला बसवलं पाहिजे. ही सगळी क्रिया जी आहे ही वयावृत्ती केल्यामुळं संघाचं पालन पोषण करण्यामध्ये सहकार्य निमित्त ठरल्यामुळं आपल्याला त्याचं पुण्य लागतं, त्याच्या कर्माची निर्जरा होते आणि मग आपल्याला संघ पालन पोषण करण्याचा एक जो चांगला गुण आहे तो गुण आपल्यामध्ये वाढत जातो. आपल्या आईवडिलांची सेवा कोण पण करतं, काय सेवा करायची, परंतु आपल्याला ज्यांना मुलं नाहीत अशा आईवडिलांची सेवा आपण करायला पाहिजे. परवा मस्त सुहास दादा त्यांनी किती छान आईंच्या संलेखनासाठी त्यांच्या परिवाराने सेवा केली, त्यांच्या भाऊबंधांनी सेवा केली, त्यांचे मित्रमंडळी, त्यांच्या सौभाग्यवतीच्या मैत्रिणी, समाजातले व्रती लोक, धार्मिक लोक, साधूही त्यांच्या पुण्याईनं सगळे आले. ह्या वयावृत्तीमुळं त्या श्राविका जरी असल्या, त्या घरी जरी त्यांची संलेखना झाली असली तरी सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी लोकांच्या चर्चा झाली की एक श्राविका एक असाध्य रोग आल्यानंतर व्रतांचं आणि प्रतिमांचं पालन करत गुरूंचं मार्गदर्शन घेऊन जर एवढी चांगली समाधी संलेखना जर करत असतील तर साधू लोकांनी सुद्धा विचार केला, आम्ही चिंतन केलो त्याचं की असाध्य रोगाच्या वेळेला वेदना असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर शांत भाव. शेवटला माझ्या अंदाजाने एक अर्धा तास काय तर पाऊण तास अगोदर मी त्यांना मार्गदर्शन केलं, त्यावेळीसुद्धा त्या चेहऱ्यावर त्यांच्या हास्य होतं. शेवटची वेळ आलेली आहे, आता तुम्हाला अर्यंत सिद्ध म्हणायला पाहिजे असं सांगितल्यानंतर त्यांनी मान हलवले. महाराजजी सगळे दोघंजण म्हणून दाखवत होते, तुम्ही सगळे साक्षीला आहेत त्याच्या, किती मोठी धर्मप्रभाव नाही ती. आणि म्हणून साधूंची, व्रती लोकांची, समाधिस्थ साधूंची, समाधिस्थ व्रती लोकांची वयावृत्ती करणं म्हणजे आपल्याला संघ पालकत्वाची जबाबदारी आहे. आता सुहास दादा असू देत किंवा अरुणाताई, या सगळ्यात तुम्ही सगळेच असणारे, दीदी असू देत, आमचे दोन्ही महाराज असू देत, कुणी असू देत, आता एखाद्या साधूंची वयावृत्ती समाधीची वेळ आहे, आता तुम्हाला तरी पुण्य आहे. आता तुम्हाला आम्ही जर काही जबाबदारी सांगितलो शेवटच्या वेळेला, तुम्हाला फार शिकवण्याची गरज नाही आता बघा, कारण तुम्ही त्या वेळेला ती शिकलाय कसं करायचं असतंय, कसं काय करायचं असतंय. मग त्यामुळे एक आपोआप पालकत्वाची जबाबदारी आपल्याकडे येते, तो गुण निर्माण होतो आपल्यात. केवळ 9 महिने पोटात बाळ ठेवणं आणि जन्माला घातणं म्हणजे आई होत नाही. केवळ त्याला शिकवायला पैसे घातलो म्हणून बाप होत नाही. तर आईची आणि वडिलांची जी कर्तव्य असतात ती कर्तव्य आपण केल्यानंतर पालकत्व आपण स्वीकारतो. तसे या समाधिस्थ साधूंचं, रोगी साधूंचं, आजारी साधूंना त्यांच्या व्रतांच्या, त्यांच्या नियमांच्या, क्रियांचं पालन करण्यासाठी आपण सहयोगी होणं म्हणजे त्यांचं पालकत्व स्वीकारणं आहे. म्हणून संघ कार्याचं पालकत्व हा एक गुण वयावृत्ती करणाऱ्या साधूंच्या मध्ये आपोआप येत असतो. मग साधूंच्यात येतो म्हणजे श्रावकांनी सुद्धा तुम्ही ते करायला शिकला तर आपोआप तुमच्यात येतं. तुमच्या श्रावकांचं उदाहरण घ्या,
माझ्यासारखे हट्टी साधू म्हणा, चौक्यात गेल्यानंतर मी काय बघत नाही, इकडं बघत नाही, तिकडं बघत नाही, वेळेत आलं तर घेतोय नाही तर सोडतोय, त्याग करतोय. ते आता तुमच्यासारखी लोक चौक्यामध्ये असतात, दीदी असतात, काकी असतात, पोरई बिट्टू वगैरे सगळे असतात, अर्यंत असतोय. हे लोक काय करतात? आमचा बस्तवारचं सोने असू दे, हे लोक म्हणतात की नाही, पुढं ज्यूस तयार ठेवा, पुढं भात तयार करून ठेवा, पुढं पाणी तयार ठेवा. म्हणजे आमच्या चर्येमध्ये दोष लागू नये म्हणून पुढं तुम्ही सगळी व्यवस्था तयार असते की नाही. हे आम्ही महाराज आहार घेत असताना ना, तुम्ही चौक्यातल्या श्राविका, जबाबदारी श्राविका, मुली तुम्ही शिकला, हे दीदी हे सगळे लोक शिकलेत, तर तुम्ही त्यावेळेला साधूच्या आहाराचं निर्दोष आहार होऊ दे म्हणून पालकत्व स्वीकारलंय. तुम्ही काय स्वीकारलाय? पालकत्व स्वीकारला. ते व्यवस्थित व्हावं याची जबाबदारी तुम्ही करायला लागलाय. आता बंडूबाईंचे पालकत्व जबाबदारी आहे. भास्वतसागर महाराजांची सल्लेखना सेवा व्यवस्थित करायचं आणि या सगळ्यांना घेऊन न कावता प्रेमानं गोड बोलून, अगदी श्रावकांना जसं आपण गोड बोलून पाहिजे तसं चौक्यात करायला लावतोय. महाराजांना हे लय आवडते. करा असं आम्ही म्हणत नाही, पण बघा तुम्ही काय करता. मग महाराजांचं 50% काम, 50% आपलं काम, असं आपण कसं ते काम कसं प्रेमानं करून घेतो, तसं या सगळ्या श्रावकांना तुमची जबाबदारी वैयक्तिक आहे, सगळ्या साधूंची जबाबदारी आहे. ह्या पोरांना, ह्या श्रावकांना वयावृत्ती कशी करायची असते, कुठल्या वेळेला कसा निर्णय घ्यायचा असतो, कुठल्या वेळेला कशी व्यवस्था करायची असते, ही शिकवायची जबाबदारी. आणि हे जर एकदा कुंभोजवाले तुम्ही शिकला तर लक्षात ठेवा, साधूच्या नव्हे, तुमच्या घरात तुमची आई, वडील, शेजारी कोणी असू देत, तुम्हाला परत सेवा करायचं कोण शिकवण्याची गरज नाही. आणि कशी सेवा करायची असते ही शिकवण्याची गरज नाही. थंडीचे दिवस आहेत, कोणतं तेल लावलं पाहिजे? पावसाचे दिवस आहेत, कोणतं तेल लावलं पाहिजे? उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोणतं तेल लावलं पाहिजे? त्यांची वयोवृत्ती कशी केली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. वयोवृत्ती करणारे साधू ऐका लागलाय, नमित सागर महाराजजी, सरल सागर महाराजजी आणि वात्सल्य सागर महाराजजी, चंद्रकीर्ती सागर महाराजजी आता केसलोचमुळं तिथं आहेत. वयावृत्ती करणारा साधू, वयावृत्ती करणाऱ्या ब्रह्मचारिणी दीदी, वयावृत्ती करणारा ब्रह्मचारी भैया, सगळ्यात मोठं तुमच्यात एक गुण असलं पाहिजे. म्हणजे माझ्यात पण कुठला गुण असला पाहिजे? सगळ्यात मोठा गुण असला पाहिजे तुमच्या शांतू डॉक्टरचा गुण. कुणाचा? शांतू डॉक्टर. कशाचा डॉक्टर आहे तो? ऐकू येत नाही. जनावरांचा डॉक्टर आहे. त्यांचा गुण आमच्यात असला पाहिजे. जनावर सांगते माझं पाय दुखा लागले, माझं पोटात चावा लागले, माझं कान दुखा लागले, माझं हे व्हायला सांगते जनावर. व्हाय तर म्हणा, नाही तर म्हणा. पण त्या जनावराच्या डोळ्याकडं आणि त्या मानेच्या हालचालीवर तो सगळ्यात संवेदनशील जर प्राणी डॉक्टर कोण असतील, सगळ्यात संवेदनशील डॉक्टर, तर ते दोनच डॉक्टर आहेत. एक लहान मुलांचे डॉक्टर आणि एक जनावरांचे डॉक्टर. मी ओपन सांगायला लागलो तुम्हाला. हे मेंदू, हार्ट अटॅक सगळं तुम्ही सांगताय, इथं दुखा लागले, इथं, मग डॉक्टर तिथं नेऊन ते लावतात. बरोबर आहे का खोटं आहे? पण जनावर सांगते मला कुठं दुखा लागले,
पण डॉक्टर बरोबर ओळखतात. लक्षात ठेवा. लहान मुलांचे डॉक्टर, लहान मुलं सांगतात माझ्या पोटात दुखाले, माझ्या पायात दुखाले, काय व्हायले, सांगतात काय? नाही. पण मुलांच्या रडण्यावरनं, त्याच्या डोळ्याच्या बुबळेच्या हालचालीवरनं ते लहान मुलाचे डॉक्टर ओळखतात की ह्या मुलाला कुठं त्रास व्हायला लागले. तसं लहान मुलांच्या डॉक्टरात असणारा गुण आणि जनावरांच्या डॉक्टरात असणारा गुण हा आमच्या वयावृत्ती करण्याची इच्छा असणाऱ्या साधूंच्या मध्ये, श्रावकांच्या मध्ये, अनुवर्तींच्या मध्ये आलं पाहिजे. समाधीस्थ किंवा रोगी साधूला सांगायलाच लागू नये मला आता बाथरूमला जायचं आहे, मला त्यांच्या हालचालीवरनं लक्षात आलं पाहिजे. एवढं संवेदनशील तुम्ही आम्ही सगळ्यांनी असेल तर ह्या वयावरती गुण तुमच्या आमच्यामध्ये येतो आणि तो आला पाहिजे असं मलाही वाटते. माझ्यातही आलं पाहिजे, माझ्यातही असलं पाहिजे आणि तुमच्यातही ते वयावरती गुण नियमानं असलं पाहिजे. म्हणून संवेदनशील होणं फार गरजेचं आहे. आणि हे केव्हा होणार आहे तुम्ही संवेदनशील? केव्हा होणार आपल्यात संवेदनशीलता? आपल्याला अंतरंगातनं हे करायचंच आहे, हे शिकायचंच आहे. तुम्ही आत्ता विद्यार्थी म्हणून काम केला पाहिजे. सगळीजण कुंभोजवाले सगळ्यांनी काय केलं पाहिजे? विद्यार्थी म्हणून काम केलं पाहिजे. मग पहिले 2 महिने विद्यार्थी आणि नंतर तिथनं 2 महिने इंटर्नशिप आणि मग चातुर्मास संपलं की मग खरी तुमची धर्माची परीक्षा, नोकरी चालू होणार. की महाराज नसताना सुद्धा तुम्ही तुमचा 4 महिने शिकलेला धर्म, तुम्ही 4 महिने शिकलेली वयावृत्ती तुम्ही कसं करताय? मग तुम्हाला कोण बोलवायला लागते का? तुमच्या आईला सांगायला पाहिजे काय मला हे त्रास व्हायला लागले? तुमच्या वडिलांना सांगायला पाहिजे का? काय बिन बघता बिन बोलता तुमचं तुम्ही सगळं करताय? हा सगळा धर्म आहे, ही सगळी व्यवस्था आहे. म्हणून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. मग या वयावृत्तीचं फळ काय आहे आणि त्याचं महात्म्य काय आहे? तर आचार्य भगवंत तिथं सांगतात, एवं गुणाकरीभूतं वैयावृत्यं करोति लभते तीर्थकृन्नाम त्रैलोक्यक्षोभकारणम्. आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात, म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्याचं पालन करणं फार श्रेष्ठ आहे. धर्म दुसरा काहीही नाही, कर्तव्याचं पालन करणं म्हणजेच खरा धर्म आहे. मग तो धर्म किती प्रकारचा आहे हे तुम्ही जे म्हणालाय की नाही, आम्ही जैन धर्मात जन्मलो. जैन धर्म नाही बंडू भैया, जैन एक संप्रदाय आहे, जैन एक दर्शन आहे, ती एक मान्यता आहे. धर्म काय आहे? धर्म अनेक प्रकारचा आहे. अनेक प्रकार म्हणजे काय? आता तुम्ही तुमच्या घरात आहात, मला सांगा, आर्यन एकच व्यक्ती आहे, पण तो आईपाशी आणि त्याच्या बाबापाशी गेला तर तो कोण आहे? ऐकू येत नाही. मुलगा. आई वडिलांच्या प्रती मुलाचं काय प्रामाणिक कर्तव्य असतं ते पालन करणं म्हणजे पुत्रधर्म झाला. काय झालं? तो पुत्रधर्म. तोच अजिंक्यपाशी गेला. कोण आहेस मग तू आता? भाऊ आहेस. लहान काय मोठा? हां, दिसायला वयानं लहान पण कर्तृत्वानं मोठा. हां नाही. मग मी माझ्या मोठ्या भावाप्रती माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन करणं म्हणजे बंधू धर्माचं पालन करणं. समज तू मोठा आहेस
अजिंक्य लहान आहे. तर अजिंक्य पुढे गेल्यानंतर एक मोठा भाऊ म्हणून माझं लहान भावांच्या प्रती काय कर्तव्य आहे, ते कर्तव्याचं वहन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं. तेच आजी आजोबांच्यापाशी गेलास, तू नातू झालास, त्यांचं पालन माझ्या बाबतीत काय आहे, कर्तव्य, ते पालन करणं म्हणजे तो धर्म झाला. उद्या तुझं लग्न झालं, आता करून घेतलंयस, खरं सांग, रजिस्टर वगैरे काय नाही ना? शपथ घे, शपथ त्या पोरगीची नाहीच होय. बर तू लग्न केलास, तू पत्नीच्या समोर गेलास, कोण आहे तो? तू कोण झालास आता? पती. पत्नी प्रती विश्वासानं प्रामाणिकपणे राहणं हे तुझं पती धर्म झाला. उद्या मुलं झाली, मुलांच्या प्रती आता पितृधर्म, वडिलांचं कर्तव्य ते पालन करणं पितृधर्म. असं प्रत्येक ठिकाणी भगवंतांच्या पुढे येता मी भक्त म्हणून आलो, भक्ताचं काय कर्तव्य आहे, त्या कर्तव्यात प्रामाणिक राहणं भक्त धर्म. गुरूंच्या पुढे गेलो, गुरूंच्या प्रती मी शिष्य म्हणून काय माझं कर्तव्य आहे सेवेचं, त्याचं पालन केलं, शिष्य धर्म झाला. समाजात तुम्ही गेला, समाजाबद्दल माझं काय कर्तव्य आहे ते तुम्ही कर्तव्याचं पालन केला, समाज धर्म झाला. असं प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तव्याचं पालन करणं म्हणजे तो माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी, तू नोकरीला जातोस, तू जिथं नोकर आहेस त्या मालकाशी प्रामाणिक राहणं. उद्योग करत असशील तर तुझ्या ग्राहकाशी तू प्रामाणिक राहणं हे तुमचं कर्तव्य आहे की नाही? तर ते कर्तव्य पालन करणं म्हणजे तो धर्म आहे. लक्षात ठेव, तो काय आहे? धर्म आहे. आणि म्हणून त्या धर्माचं पालन आपण सगळ्यांनी व्यवस्थित केलं पाहिजे. पुढं सांगितलं, इस प्रकार जो साधु गुण परिणाम आदि गुणों की खान स्वरूप व्यावृत्त करता है, वह तीन लोक में हलचल कर देने वाले तीर्थंकर नाम कर्म को प्राप्त करता है. मग इथं आचार्यांनी सांगितलं, जे अशी वयावृत्ती करतात, ऐकायला लागलं का? झोपायला आहे. ही 16 गुण जे सांगितलेत, वयावृत्तीचे 16 गुण, ह्या वयावृत्तीच्या 16 गुणांनी सहित जो साधू अन्य साधूंची वयावृत्ती करतो, त्या साधूला तीर्थंकर प्रकृतीचा बंद होतो आणि भविष्यात तीर्थंकर प्रकृतीचा उदय होतो. तीर्थंकर होतो तो साक्षात. कोण होतो? तीर्थंकर. 3 लोकांचे नाथ होतात. म्हणून भास्वत सागर महाराजांची वयावृत्ती करून आम्ही त्यांच्यावर उपकार करालो नाही. सगळ्या साधूंनी लक्षात ठेवा, भास्वत सागर महाराजजी आम्हाला वयावृत्तीची संधी देऊन आमच्यावर उपकार करायला लागलेत. अशी ज्यावेळेला भावना कुंभोजवाल्यांची होईल, अशा ज्यावेळेला भावना आमच्या सगळ्या संघाची आणि साधू व व्रती लोकांची होईल, त्यावेळी खरं आपल्याला गुणांची प्राप्ती झाली आणि मग भविष्यात आपल्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाल्याशिवाय राहणार. आम्हीच जर त्यांच्यावर उपकार करायला लागलो, ही जर भूमिका असेल तर नाही. त्यामुळं आम्ही सगळ्या साधूंनी आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, समाज आयुष्यात आहे की नाही आपल्याबरोबर, पुढं आहे की नाही समाज, पुढं अनेक चातुर्मास होणार आहेत की नाही, बाकीचं सगळं उठाठेव करायला आयुष्य आपल्याकडे आहे की नाही, पण ह्या चातुर्मासात नाही.
ह्या चातुर्मासात मला वयावृत्ती करायची आहे. गेल्या चातुर्मासात फक्त तुम्ही प्रबोधन आणि प्रतिक्रमण सोडून काय करू शकत नव्हता वयावृत्ती. ह्या चातुर्मासात साधूंना आणि बाह्यांना संधी आहे. मला धरून सांगायला लागलो, मी पण साधू आहे, की आम्हाला वयावृत्ती करायला पाहिजे. तिथं बसून प्रतिक्रमण म्हटलं पाहिजे. स्वाध्याय त्यांच्या खोलीत बसून केला पाहिजे. त्यांना 4 गोष्ट स्थितीकरणाच्या आणि वृद्धी, रत्नत्रय, समाधीला सुरक्षित ठेवणाऱ्या 4 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यांच्या खोलीत बसून जास्तीत जास्त आम्ही जाप्य घालत बसलं पाहिजे. अर्यंत त्यांच्या खोलीत मला झोपायचे भाव झाले पाहिजेत. रात्री त्यांना वयावृत्ती लघुशंकेला आधी घेऊन जाताना मी त्यांना त्यांच्या धर्मामध्ये, व्रतामध्ये त्यांना मदत करण्याचे भाव व्हायला पाहिजेत. हे आता आमच्यासारख्या साधूंचा आहार, आमच्यासारख्या साधूंना तुम्हाला आयुष्यभर करायला मिळेल. पण वयोवृद्ध साधू आणि समाधीस्थ साधूची सेवा करायला फार वर्षानं कधी तर साधूंना संधी मिळते. आणि श्रावकांना तर कधी कधी तर मिळत असते. म्हणजे ही संधी फार मोठी संधी आहे असं तुम्हाला आम्हाला प्रत्येकानं वाटलं पाहिजे. आणि मग आपण अंतरंगातून अशी जर वयावृत्ती केलो तर त्या ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. आणि ते आम्हाला उदयात आल्यानंतर आम्ही तीर्थंकर झाल्याशिवाय राहत नाही. मग एकट्याला प्रश्न पडला कि क्या वयावृत्ती करने वाले सभी साधुजन तीर्थंकर प्रकृति का बंध करते हैं? उत्तर नहीं. वयावृत्ती करने का ये उत्कृष्ट फल कहा गया है. म्हणजे वयावृत्ती करणाऱ्या सगळ्याच साधूंना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार काय? नाही. आता शाळेत गेल्यावर सगळे विद्यार्थी पास होतील, पण पहिला नंबर किती जणांचा निघणार आहे? एकट्याचाच निघणार, जास्तीत जास्त 2घांचा. तसं वयावृत्ती करणाऱ्या सगळ्या साधूंना पुण्याचा बंध होणार आहे, पाप कर्माची निर्जर होणार आहे, ते मोक्षाला पण जाणार आहेत सामान्य केवली होऊन. पण तीर्थंकर प्रकृतीचा बंध कोणाला होणार? जे साधू अंतरंगातून भक्तिपूर्वक, श्रद्धेपूर्वक, इच्छेपूर्वक आपल्या स्वतःच्या रत्नत्रयाची वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून समोरच्या साधूची जी वयावृत्ती करणार आहेत त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार आहे. प्रत्येकांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार नाही. प्रत्येकांना पुण्य लागेल. तुम्ही पास उचिला आणि त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात की आता डिस्टिंक्शन काय म्हणायचं, बरोबर आहे काय? हां, माझं जरा इंग्लिश कच्चं आहे. डिस्टिंक्शनमध्ये पास उचिला तुम्ही, पण पहिला नंबर 1-2-1-2घांचाच येणार आहे. आता तुम्ही ठरवा, कुंभोजवाल्यांनी पास व्हायचं काय नापास व्हायचं, काय डिस्टिंक्शनमध्ये यायचं, काय पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, निदान पहिल्या 4 मध्ये तर बसायचं, काय नापास व्हायचं, काय परीक्षेलाच बसायचं नाही. हे पण एक मुद्दा आहेच की. अबसेंट काय म्हणायचं त्याला, अबसेंट राहायचं, तुमचं तुम्ही ठरवायचं. ज्याचं भवितव्य सुधारण्याची इच्छा आहे आणि ज्याच्यात पुरुषार्थ करण्याची भावना आहे तो, आणि पूर्वी केलेल्या पुण्यकर्माचा उदय ज्यांचा आहे तो, अशी 2च विचाराची लोक ह्या चातुर्मासामध्ये स्वतःचं कल्याण करणार आहेत. ज्यांना परिवर्तन करायची इच्छाच नाही आणि ज्यांच्या पूर्वभावातील अत्यंत पाप कर्माचा तीव्र उदय असेल, ती लोक नदीकडेला जाऊन सुद्धा, विहिरीच्या कडेला बसून सुद्धा पाणी पिणार नाही. मला कोणतर तोंडात पाजायला पाहिजे असं इनामदार जहागीरदारागत तिथं बसून त्या पाण्याकडे जर बघत बसले
तर पाण्याच्या कडेला बसून सुद्धा पाणी पिणार नाहीत आणि तहान भागणार नाही, आणि नदी कडेला बसून सुद्धा तडपडून जीव गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण वयावृत्ती केल्यानंतर त्या वयावृत्तीचं उत्कृष्ट फल, उत्कृष्ट भावनेनं श्रद्धेनं जो वयावृत्ती करेल त्यालाच तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार आहे. किसी भी कर्म प्रकृति के बंध में द्रव्य, क्षेत्र, काल और भाव का सहाय्य आवश्यक है. कोणतंही कार्य करा, चांगलं करा किंवा वाईट करा, त्याला द्रव्य, क्षेत्र म्हणजे जागा, काल म्हणजे वेळ आणि भाव म्हणजे परिणाम हे सहाय्यक आवश्यक आहेत. ह्या 4 गोष्टींच्या शिवाय काही करू शकत नाही. सगळ्यात चांगलं पण आणि सगळ्यात वाईट पण. आता मग तुम्हाला सगळ्यांना चांगलं करण्याची वेळ आली काय वाईट करण्याची वेळ आली? द्रव्य आता सगळं चांगलं करण्यासारखं अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे? काल तुमचा अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे? क्षेत्र तुमचा अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे? आता बाहेरचं तर 3 सगळं अनुकूल आहे. आता एक आहे ते तुमच्याजवळ आणि माझ्याजवळच आहे. माझं माझ्याजवळ आहे आणि तुमचं तुमच्याजवळ. कुठलं? भाव. आता त्याला कोण बाहेरचा व्यक्ती येऊन बदल करू शकत नाही. त्याला तुम्ही आणि आम्हीच स्थिर केलं पाहिजे. त्याला तुम्ही आणि आम्हीच त्याची परिणामांची शुद्धी केली पाहिजे. म्हणून भाव हे 4 सहाय्य आवश्यक आहेत. हे संयोग आहे. गाडी पळण्यासाठी केवळ इंजिन असून चालत नाही. इंजिन असून केवळ चाका असून चालणार नाहीत, केवळ टेरिंग असून चालणार नाही, केवळ ब्रेक असून चालणार नाही. एक परिपूर्ण गाडी जी व्यवस्थित रोडला चालायची असेल आणि शेवटपर्यंत गंतव्यापर्यंत पोचवायची असेल तर त्या गाडीला चांगलं इंजन पाहिजे, चांगली बॉडी पाहिजे, चांगल्या चाकं पाहिजेत, चांगलं टेरिंग पाहिजे, चांगलं ब्रेक पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या पाहिजेत. तसं हा चातुर्मास होण्यासाठी किंवा ही समाधी साधना साधण्यासाठी किंवा तुमचं आयुष्यसुद्धा चांगलं पवित्र होण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज आहे आणि धर्माला तुमची गरज आहे. न धर्मो धार्मिकैर्विना. धर्मसुद्धा धार्मिक लोकांच्या शिवाय सुरक्षित राहू शकत नाही आणि धार्मिक लोक धर्माशिवाय सुरक्षित राहू शकत नाहीत. म्हणून तुमची सुरक्षा ठेवायची असेल तर तुम्हाला धर्म करावा लागेल आणि धर्माची सुरक्षा व्हायची असेल तर तुम्हाला धार्मिक. हे दोघं एकमेकावर पूरक आहेत. म्हणून आम्हाला तुम्हाला या बाह्य सहाय्यक वस्तूंची आवश्यकता आहे. त्याचा घेऊन आपण आनंद घेतला पाहिजे. कार्य करते समय भावों की विशुद्धि एवं द्रव्य, क्षेत्र आदि उत्कृष्ट, मध्यम एवं जगन्य जैसे जैसे प्राप्त होते हैं वैसा वैसा फल प्राप्त होता है. तुम्ही आता शेतकरी आहेसा, शेतामध्ये तुमच्यात कामाला माणसं येतात. आता त्याची पद्धत 3 प्रकारची आहे. एक टायमाला कामाला येणारी माणसं वेगळी आहेत. एक पारखी म्हणताय ना, काय म्हणताय तुम्ही? एक टाईम, एक पारखी. हां, एक पारखी. 2 पारखीला येणारे वेगळे आहेत आणि खंडून काम करणारे वेगळे आहेत. खंडून घेऊन काम करणारे. बरं आहे का चुकीचं आहे? आता कामाला आलेत 1 पारखी 2 पारखी, ते पण सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम केले. त्यांना काय 250-300 रुपये पगार तुम्ही दिला आणि तेवढाच वेळ काम करणारा एक नोकर आहे, तो खंडून घेऊन काम करायला लागलाय आणि तो भरा 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 काम केला. आता यांना 250 पगार पडलं आणि त्याला
300-400 रुपये पगार पडलं. आता नोकरी करणारी माणसं, खंडून घेणाऱ्या माणसावर आम्ही पण 8 ते 5 काम केलो की नाही, मग आम्हाला पण त्याच्यासारखं 500 रुपये पगार पाहिजे, तुम्ही देशीला? काय म्हणणार सांगा? किती वेळ काम केलायस याला महत्त्व नाही, काम किती केलायस आणि कसं केलायस. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे ना? तसं तुम्ही कुंभोजवाल्यांनो एक पारखी काम केलाय चातुर्मासात, 2 पारखी काम केलाय, काही खंडून घेऊन कमी वेळ येऊन जास्त काम करून तुम्ही गेलाय, हे तुमच्या परिणामावर तुमचं पगार म्हणजे कुठलं? पुण्य, तुमचं सुख, तुमचा आनंद, हे तुमच्या किती काम केलाय आणि कसं काम केलाय ह्याच्यावर ठरलंय. वेळ किती काम केलाय ह्याच्यावर ठरलेलं नाही. वेळ काय, गाईच्या कासत गोचडी 24 तास असते पण ती दूध पित्या काय रक्त पित्या? ऐकू येत नाही. आणि 5च मिनिटं वासरू येऊन जाते, काय पिऊन जाते? किती वेळ काम केला याला महत्व नाही, कसं केला आणि किती केला ह्याच्यावर. जसं तुमच्या शेतात पगार ठरतो तसं धर्मात सुद्धा तुम्ही जगन्य भावनेनं काम केला, मध्यम ज्या भावनेनं काम केला, काय उत्कृष्ट भावनेनं काम केला. हा बघा, हे दुकान आहे, तुम्हाला हायब्रीड खायचं आहे, काय मध्यम क्वालिटीचं शाळू घ्यायचं आहे, काय उत्कृष्ट क्वालिटीचं शाळू घ्यायचं आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. दुकानदार जबरदस्ती करत नाही, त्याला काय तिन्हीतलं कुठलं पण माल खपला त्याचं पर्सेंटेज फिक्स ठरलेलं आहे. साधं घेतला तरी ठरलेलं आहे, मध्यम घेतला तरी ठरलेलं आहे, उत्कृष्ट घेतला तरी ठरलेलं आहे. तसं धर्माच्या ठिकाणी फिक्स आहे. तुम्हाला ठरवायचं आहे कुठल्या क्वालिटीचं मला खायचं आहे आणि कुठल्या क्वालिटीचं मला व्हायचं आहे. धर्मावर काही अवलंबून नाही. तसं मध्यम, जगन्य आणि उत्कृष्ट ह्या 3 प्रकारचे हे भाव असतात आणि त्या पद्धतीनंच फळ त्या ठिकाणी मिळत असतं. यदि तीर्थंकर प्रकृती का बंद न भी हो तो भी निरोग और रूपवान शरीर, बल, वीर्य, धैर्य एवं तेज आदि तो सहज ही प्राप्त हो जाते हैं. मी मगा सांगितलं की तुम्हाला तीर्थंकर प्रकृतीचा बंद 1-2 होईल, पण सामान्य केवल येऊन मोक्षाला सगळीजण जाऊ शकतो आपण. तसं तीर्थंकर प्रकृतीचा जरी बंद नाही झाला तर वयावृत्तीचं फळ तुम्हाला आज वाटा लागलंय अभय दादा की मला माझ्या आईनं लहानपणी दूध पाजल्या, प्युअर म्हैसाना म्हशीचं दूध पाजल्या, बदामाची घुट्टी पाजल्या, खारकीचं लाडू करून घातल्या, डिंकाचं लाडू घालून घातल्या, आमच्या पप्पांनी 2 मारून मला व्यायाम करायला लावलं, हे सगळं करायला लावलं, म्हणून माझी बॉडी एवढी चांगली आहे. तुमचा गैरसमज आहे. मग आमच्या घरात दूध नव्हतं, आमच्या घरात काय खारीक बदाम नव्हतं, सगळं होतं, पण मी असा का झालो, तुम्ही तसं काय? याचं कारण आहे हे सगळं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे दिलं ते पचवायला शरीर पण निरोगी पाहिजे की काय? सावकर नाही, शरीर निरोगी पाहिजे की नाही? प्रत्येकाच्या घरात दूध आहे, प्रत्येक घरात तूप आहे. आम्हाला घर नसून तुमच्यापेक्षा जास्त दूध आणि तूप आहे. आम्हाला घर नसून तुमच्यापेक्षा दूध आणि तूप आमच्याकडे जास्त आहे. असून काय करायचं? नुसतं दिवाळी आहे डोळ्याचीच, पोटाचा इथं शिमगाचा आहे, पचतच नाही तर काय करायचं? नुसतं बघूनच समाधान मानायचं आहे का? पोट निरोगी नाही. पण तुम्ही काय खाईल ते, शिळी भाकरी पण तुम्हाला पचत्या, चटणी पण पचत्या, खरडा पण पचतोय, पुढचं काय मी सांगत नाही म्हणजे शेतातलं
सगळं काय खाईल ते तुम्हाला पचतंय. हे पचायला कारण काय आहे? पूर्वभावातलं तुमचं निरोगी शरीर. आणि तुम्हाला निरोगी शरीर मिळालंय ह्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? बहिरंग निमित्त आहे. तुमचे आई वडील उपकारक आहेतच, प्रश्नच नाही. पण त्या आई वडिलांनी केलेलं उपकार पचवण्याची क्षमता तुमच्यात कशामुळे आली? पूर्वभावामध्ये तुम्ही साधू संतांची वयावृत्ती केलाय, औषधदान दिलाय, साधूंना औषध दिलाय म्हणून निरोगी शरीर आहे, भगवंतांचा अभिषेक केलाय म्हणून सुंदर शरीर आहे, साधूंना आहारदान दिलाय म्हणून तुमची सुबलता आहे, दरिद्री नाही. तुम्ही कुणाच्या दारात जाऊन मागून खाण्यासारखी आणि दुसऱ्यांच्यात काम करून पोट भरण्यासारखी तुमची परिस्थिती नाही. हे सगळं आहारदानाचं फळ आहे, हे औषधदानाचं फळ आहे, हे वयावृत्तीचं फळ आहे, हे भगवंतांच्या अभिषेकचं फळ आहे. आणि आता ह्या भावात हे सगळं मिळाल्यावर सगळं सोडलो तर मग दुर्योधनासारखी अवस्था होईल की अजून सिंहासनावर बसायच्या अगोदरच आमची अहंकार आला. आणि मग त्याचा बाप धृतराष्ट्र सिंहासनावर बसल्याबरोबर पितामह भीष्माची किंमत शून्य, राजमातेची किंमत शून्य, परत त्याला तिथनं उतरावं लागलं. तसं पूर्वभावातल्या सगळ्या पुण्याईनं ह्या सिंहासनावर आम्ही बसलोय, ह्या योग्य स्थान सगळं आम्हाला मिळालंय. आणि आत्ता जर ते मिळाल्यावर आम्ही पूर्वीचं सगळं विसरून गेलो तर मग परत आपल्याला उतरावं लागेल. म्हणून हे सगळं जे तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते सगळं पूर्वभावातल्या पुण्याईचं फळ आहे. आणि ह्या भावात त्याचा जर उपयोग आपण चांगला करून घेतलो तर याच्यापेक्षाही पुढल्या भावात आपल्याला किंवा ह्या पर्यायात पुढं याच्यापेक्षाही चांगलं तुमची आमची अवस्था होणार आहे. म्हणून आमची अवस्था व्यवस्थित व्हायची असेल तर आम्ही अवस्थित धर्मामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तो पुरुषार्थ, ते सामर्थ्य, ते परिणाम तुमचे आमचे होऊ देत, एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.